मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आज तुमच्या भाग आहे. गेल्या 15 भागांमध्ये तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाला आणि प्रतिक्रियांसाठी तुमचे मनापासून आभार. पहिल्या भागापासून आपण या कार्यक्रमात राजकीय घडामोडींसह सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्याच गोष्टींची चर्चा केली आहे आणि नव्या आठवड्याची सुरुवातही अशाच एका विषयानं करूयात. महाराष्ट्र आणि आरक्षण किंवा देश आणि आरक्षण हे शब्द कानावर जरी पडले तरी डोळ्यासमोर आंदोलनं आणि मोर्चे, कायदे, मंत्रिमंडळांच्या बैठका, उपोषणं अशा अनेक गोष्टी येतात. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा तर महाराष्ट्रासाठी अनेक दशकांपासूनचा प्रश्न. गेल्या 3 निवडणुकांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा होताच. त्याच आरक्षणासाठी राज्यात 2016 ते 2017 साली जवळपास 56 मूक मोर्चे निघाले. त्यानंतर फडणवीसांच्या काळात मराठा आरक्षण मिळालं. ते हायकोर्टात टिकलंही आणि त्याचा कायदाही झाला. मात्र नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं आणि तिथे ते टिकू शकलं नाही. याला भाजपनं मात्र सरकारच्या चुकीच्या भूमिकेला जबाबदार धरलं. अर्थात 2017 ते 2023 असा मोठा काळ लोटल्यानंतर हाच मुद्दा पुन्हा पेटलाय आणि त्याला कारण ठरलीये जालन्यातील घटना. ज्या घटनेमुळे गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्र पेटलाय. प्रत्येक जिल्ह्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठक बोलावली. या खेपेच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मनोज जरांगेंशीही आपल्याला चर्चा करायची आहे. आज ह्याच भागात मनोज जरांगे आपल्याबरोबर राहणार आहेत आणि तुमच्या मनातील प्रश्न आम्ही त्यांनाही विचारणार आहोतच. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले आजच्या चर्चेचे दूत आणि जालना जिल्ह्याचे नेते अर्जुन खोतकरही आपल्या बरोबर असणार आहेत. खोतकरांच्या मार्फत शिंदेंनी जरांगेंच्या मागण्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी एकटे नव्हे तर आपल्या दोन्ही मुख्यमंत्र्यांसह हेवी वेट अशी पत्रपरिषद घेतली आणि आंदोलन संपवण्यासाठी सर्वात मोठी घोषणा केली. दाखल्याचा जो विषय आहे त्याच्यावर देखील सरकारने तत्काळ समिती गठीत केलेली आहे. हे जुने रेकॉर्ड्स आहेत. रेकॉर्ड तपासायला थोडा वेळ लागतो आणि त्या जुन्या नोंदी आहेत. काही प्रमाणामध्ये आमच्याकडे तशा जुन्या नोंदी आणि त्या प्रकारचे काही विभागीय आयुक्त तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि म्हणून महिन्याभराच्या आतमध्ये पूर्ण माहिती या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करून जी मागणी त्यांची आहे त्याच्यातून देखील मार्ग निघेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली. जरांगेच्या मागणीवर समितीचीही स्थापना केली. मात्र अध्यादेश येईपर्यंत माघार नाही अशीच भूमिका कायम ठेवत मनोज जरांगेंनी आणखी एक घोषणा केली. आम्ही त्यांची आता वाट बघतोय. किती वेळात ते आंदोलन ठिकाणी आरक्षणाचा GR घेऊन पोहोचतायत. आम्ही आतुरतेनं सरकारच्या शिष्टमंडळाची आणि निरोपाची आम्ही इथं सगळेजण देवासारखे वाट बघतोय. ते आल्याच्या नंतर आमच्याकडे मराठा आरक्षणाचा GR देतील आणि मग पुढील आंदोलनाच करूया. पण GR जर आरक्षणाचा आला नाही आंदोलन अजिबात थांबणार तर नाही परंतु उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा. त्यामुळे आता नेत्यांनी आरक्षणाचा आदेश घेऊन यावा तेव्हाच उपोषण मागे घेऊ असं म्हणत मनोज आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. पण प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी राज ठाकरे जालन्यात पोहोचले. त्यांनी 20 मिनिटं मनोज जरांगेंशी चर्चा केली. त्यानंतर बोलताना राज ठाकरेंनी आरक्षण मिळणारच नाही
त्यामुळे मराठा तरुणांनी राजकारण्यांच्या नादी लागू नये, तुमचा जीव सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनोज जरांगेंनी मात्र आपली मागणी परत स्पष्ट करत निजामकालीन नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगेंनी केलेली जी मागणी आहे तिच्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय संघर्ष उभा राहू शकतो. मराठा समाजाला त्यावेळी कुणबी म्हणून मिळणारं आरक्षण आता मिळावं. अर्थात जर तसं झालं तर ओबीसी आरक्षण कोट्यातून ते द्यावं लागेल आणि त्यामुळे राजकीय पेच प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्याचवर होता आपला आजचा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देणे हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य पर्याय आहे का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया आणि पोल आपण पाहणार आहोतच, पण हे व्हायच्या आधीच संघर्ष पेटू लागलाय. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मागणी केली आणि त्यावरून मध्येच 2 मतप्रवाह दिसून आले. एवढेच नाही तर ओबीसीचे राज्यात नेतृत्व करणारे भुजबळ कसे मागे राहतील. ओबीसीच्या आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे 50%ची किंवा ओबीसीला मिळणारी 27% मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. आणि मग आपल्याला विशेष करून निजाम जो जुना हे आहे त्यातला जो मराठा कुणबी समाज होता त्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला मराठवाड्यातील या 27% प्लस 12-15% जे काही मिळेल त्यामध्ये समावेश करण्यास आमचा विरोध असणार नाही अशी भूमिका मी त्यांच्यापुढे काल मांडली. मी मुद्दा एक तुम्हाला सांगतो की ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांना द्या हे जे काही भूमिका असेल तर ती मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढून देतो. यांना सत्तेमध्ये राहण्याचा कुठला अधिकार नाही जे सत्तेमध्ये बसलेले आहेत. मार्ग काँग्रेस पक्ष काढून देईल. ओबीसी जे आहेत त्यांच्या हक्कावर गदा न येता मराठा समाजाला आपल्याला कसा न्याय देता येईल याचा विचार करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी जाऊन दिल्लीमध्ये बसलं पाहिजे आणि हे सहज करता येण्यासारखं असं मला स्वतः वाटतं. त्यामुळे वडेट्टीवार जे सांगतायत त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे की नाही हा जरी चर्चेचा मुद्दा राहिला तरी मात्र त्यावरून काँग्रेसमध्येच एक वाक्यता दिसली नाही. आता पुन्हा एकदा मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील हायलाइट्स पाहूयात. आज दुपारी 3 वाजता सरकारची पत्रपरिषद झाली. त्याची सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी. त्यांनी सुरुवातीला जखमी आंदोलकांची माफी मागितली आणि त्यानंतर वटहुकुमावरून ठाकरेंवर बरसले. त्यानंतर अजित पवारांनी माईक घेतला. त्यांनी मूळ मराठा आरक्षणाच्या लढ्याची माहिती दिली आणि जालन्यातील घटनेवर भाष्य करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली. ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. 5/5/2021 पासून 1 वर्ष 1 महिना उद्धव ठाकरेजी तुम्ही मुख्यमंत्री होता. मग जर याच्यावर वटहुकूम निघू शकत होता तर तो तुम्ही का काढला? मनोज जरांगे पाटील आणि सर्वच सहकाऱ्यांना आव्हान करीन की आपली जी काही अपेक्षा, आपली जी काही मागणी आहे त्या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्राचं सरकार सकारात्मक आहे. आपण त्यामध्ये सहकार्य करावं, आपण त्याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा. महाराष्ट्रात जे जे आज घडलं ते उद्याही घडण्याची भीती आहे. कारण मनोज जरांगे यांचं आंदोलन काही मागे घेतलेलं नाही. पण खरंच
कुणबी मानत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यानं हा प्रश्न सुटणार आहे का, हेच आपण महाराष्ट्राला विचारलं होतं. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देणे हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य पर्याय आहे का? शाहिद शेख यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया आहे, मुस्लिम आरक्षणासह ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळावे. धोंडप्पा नांदे यांची ट्विटरवरून प्रतिक्रिया आहे, मराठा आरक्षणावरून पुन्हा राजकारण तापताना दिसत आहे. आरक्षणाची मागणी 40 वर्षांपासून होते, त्यासाठी कोर्टामधली लढाई सुरू आहे, पण न्याय कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे. आपल्याबरोबर मनोज जरांगे सुद्धा अगदी थोड्या वेळात जॉईन होणार आहेत. यातील अनेक बाबी आपण त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत. विनायक मुळे आहे ट्विटरवरून, इतर ओबीसी समाज हे मान्य करेल का? भुजबळांनी अगोदरच सांगितले आहे की आमच्या 27% हात न लावता काय करता येईल ते करा. पुढची प्रतिक्रिया पण ट्विटरवरूनच, रुची मंचेकर, आरक्षणामुळे शैक्षणिक सवलती गरजू विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, सर्वांना नियम सारखे करा. यूट्यूबवरून पुढची प्रतिक्रिया सागर करणे यांची, मला वाटत आहे सगळ्यांचं आरक्षण काढा, उत्पन्नावर ठरवा कोणाला आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्राच्या याच प्रतिक्रिया आणि प्रश्नांवर आता आपण चर्चा करणार आहोत की खरंच मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांवर कोणकोणते पर्याय असू शकतात. आणि त्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आहेत जालनामध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील. मनोजजी, एबीपी माझाच्या 0 आवर या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही बघितलं की अर्जुन खोतकर हे आपल्याकडे आले होते, आपल्याशी चर्चा केली आणि आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं. पण नक्की काय बोलणं झालं आपलं मुख्यमंत्र्यांशी, काय म्हणाले ते? मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितलं होतं की मी ताबडतोबीनं जार काढतो आणि आज बैठक पण घेतो. परंतु काय झालं बैठकीमध्ये, आमच्यापर्यंत मॅडम आणखी काही निर्णय आलेला नाही. आम्ही सरकारच्या अधिकृत निर्णयाची वाट बघतो. तुम्हाला GR काढू असं आश्वासन त्यांनी दिलं का? कारण आजच्या पत्रपरिषदेमध्ये त्यांनी फक्त गांभीर्यानं आम्ही विचार करू असं म्हटलं. GR अजून तरी कुठला निघताना दिसत नाहीये. नक्की काय आश्वासन होतं? महाराष्ट्राला फार उत्सुकता आहे. आणि गांभीर्याने घेणं म्हणजे काय, समिती तर अगोदर 29 मेला पण नेमली होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. आता समिती तुम्ही 1 महिन्यासाठी गठीत केली. ही समिती सुद्धा काय करणार, ती पण कागदावरतीच होती. त्यामुळं तुम्हाला आधार पाहिजे फक्त GR काढण्यासाठी. तो आधार तुमच्याकडे आहे. तुमच्या संभाजीनगरच्या आयुक्तांना आधार दिलाय, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे त्याचे पुरावे दिले. त्यामुळे काही अडचण नाहीये. सरकार GR 5 मिनिटात काढू शकतो, कायदा टिकतो विधिमंडळामध्ये. तो मनोजजी, आपण जी मागणी घेऊन उपोषणाला बसला आहात त्याला निजामाच्या काळाची एक संदर्भ आहे. निजामाच्या काळामध्ये कुणबी समाजाला, मराठा कुणब्यांना, मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यावेळेला सवलती दिल्या जात होत्या. त्यामुळे तुमची मागणी ही फक्त मराठवाड्यापर्यंत सीमित आहे का? नाही, मराठवाडा नाही, मराठवाडा तर आहेच. निजामकालीन आम्हाला पूर्वी आरक्षण होतं, ते पूर्वीचं द्याच. पण मराठा आणि कुणबी एकच असं 2004ला GR काढला होता. शेती हा मूळ आमचा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे. 2004चा GRचा आधार आहे. नसल तो तर आमच्याला मराठवाड्याला आरक्षण आहे ते द्या. त्या मराठवाड्याच्या आरक्षणाची आधार घेऊन तुम्ही अखंड महाराष्ट्राला देऊ शकता. खरं तर आता तुम्हाला अनेक लोकांनी प्रयत्न केला की तुम्ही आपलं उपोषण मागे घ्यावं, पण अजून आपण तयार नाही आहात, अजून तीव्र करत आहात. काय म्हणाल? असं उपोषण कधी आम्ही शांततेत करतोय, तीव्र नाही करत, शांततेत करतोय. सगळा मराठा समाज एकवटलाय. आम्हाला GR पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या लेकरांच्या वेदना आम्ही आता सहन करू शकत नाही. काय समित्या नेमायच्या त्यांनी ठरवायचं, काय अभ्यास करायचा त्यांनी ठरवायचं, पण आम्हाला
आरक्षण आमच्या हक्काचं पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग सरकार कोणचंही असो, आम्ही अजिबात ताई राजकारण करत नाही. मनोजी, माझा अर्थ हा होता, तुम्ही आंदोलन आत्ता तीव्र करत आहात म्हणजे तुम्ही पाणी पण प्यायचं नाही असं म्हटलं आहे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल विचारत होती की आंदोलन तुम्ही मागे घेत नाही आहात, सगळ्यांनी तुम्हाला त्याबद्दलची विनंती करून झाली, उलट तुम्ही तुमचं आंदोलन हे तीव्र करत आहात, पाणी पण पिणार नाही असं म्हटलंय. काय ते महाजन साहेब आले होते रात्री, त्यांनी सांगितलं की आम्ही चर्चा करून सगळ्या गोष्टी घेऊन आलो, म्हणून आम्ही आणखी याच्यासाठी निर्णय घेतला. सरकार जर आपल्याकडे निर्णय काही घेऊन येतच नसं, चर्चेचे दारे उघडे सरकार ठेवा म्हणताना का बैठक झाली त्याचा निरोपच जर आमच्याकडे आतापर्यंत येणार नसेल, तर मग आम्ही त्यांच्या शब्दावरती सांगितलं होतं की आम्ही पाणी पितो, आम्ही पित नव्हतो. मग आता परत निर्णय घ्यायला लागला की आम्हाला पाणी बंद, आंदोलन परत आमरण उपोषण सुरू कडक. सरकारनं समिती जाहीर केली आहे आता आज परत विशेष, आणि ती गांभीर्यानं ही बाब तपासणार असं म्हटलं आहे. तर थोडा काळ तुम्ही तुमचं उपोषण मागे घेणार का, समितीचं कामकाज पूर्ण होईस्तोवर? नाही ताई, अजिबात नाही. आम्ही समितीनं ताई 29 मेलाच समिती गठीत केली होती, 3 महिन्यात समितीने काय केलं नाही. तर आता ही समिती 1 महिन्यात काय करणार आहे? काय नाही करणार. ती पण कागदावर होती, ही पण कागदावरच राहणार. पण समिती लागतेच कशाला? मूळ व्यवसाय मराठ्यांचा शेती आहे. तुमच्याकडं निजामकालीन पुरावे आहेत, हैदराबाद संस्थानमधले पुरावे आहेत. 1-2 वळीचा JR काढा, तो आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. चॅलेंज करण्याचा प्रश्न नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाला आरक्षण मागतच नाही आहेत, आमचं पूर्वीचं आहे ते मागतोय. पण ही जी बाब तुम्ही म्हणता आहात, जी ऐतिहासिक बाब आहे, ही फक्त मराठवाड्यापर्यंत सीमित आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात आजही प्रश्न आहे ज्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर बरं होईल. कारण हे जे आधीपासूनचं हे जे आरक्षण होतं किंवा ज्या सवलती होत्या त्या निजाम स्टेटमध्ये राहणाऱ्या मराठवाड्यातील लोकांना होत्या, किंवा मराठा समाजातील लोक ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून पण आहेत त्यांना होत्या. मग राज्यातील बाकीच्या मराठा समाजाचं काय? बाकीच्या मराठा समाजाला ताई जवळपास आरक्षण आहेच. विदर्भातल्या सर्व सर्रास मराठा समाजाला आरक्षण आहे. खानदेशमध्ये दिलंही आहे. पश्चिम महाराष्ट्रातला महसूल पट्टा नाशिकचा इथपर्यंत सुद्धा आहे. फक्त उर्वरित महाराष्ट्र म्हणताच येणार नाही, फक्त मराठवाडा आरक्षणापासून वंचित आहे. कारण आमच्याकडं निजामकालीन राजवट होती आणि इकडे इंग्रजकालीन होती, त्यामुळे त्यांच्यावरती कुणबी त्यांचे दाखले निघतात, त्यांच्याकडे आहेत. फक्त अन्याय हा मराठवाड्यावरती झालाय. आमचं उलट असं मत आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन उर्वरित आमचाच धागा पकडून उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही द्यावं. काही सरकारला प्रॉब्लेम नाही. खरं तर तुमच्या या मागणीनंतर अनेक पक्षांमध्ये सुद्धा विवाद निर्माण झालेला आहे, तो म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन. कारण कुणबी समाजाला जर आरक्षण द्यायचं तर ते ओबीसीतून द्यावं लागेल असं आहे, आणि त्यामुळंच अनेक नेत्यांमध्ये सुद्धा आता एकमत उरलेलं नाहीये, आणि काही नेते मंडळी ही आत्ता असलेल्या आरक्षणातून आरक्षण देऊ नये असं म्हणत आहेत. काय सांगाल, ओबीसीतून हे आरक्षण दिल्या जाईल, त्याला घेऊन काही तुमची मागणी आहे का? ताई पूर्वीपासूनच मराठा समाज 50% आत, फक्त मान्य करायची तयारी नाही. आता वडंटीवार साहेबांनी मोठं मन केलं आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देऊ शकता. कारण काय आहे की मंडल कमिशननं 14% आरक्षण 90ला ओबीसींना दिलं होतं. ते 4 वर्षातच म्हणजे 94ला एकाएकीच 60% लोकसंख्या वाढली. म्हणजे 28% लोकसंख्या 90ला होती, ती लोकसंख्या 60% झाली 94ला. ते मराठा समाजाचं आरक्षण होतं. चला, आम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही, आता तो मुद्दा उकरून काढायचा नाही. पण आम्ही मूळ व्यवसाय आमचा हा शेती आहे, त्यामुळं आम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावे. या सरकारनं काहीही द्वेष नाही. आमचा खाली ग्राउंड लेवलवर गावखेड्यात ओबीसी आणि मराठा एकदम आम्ही प्रेमान राहतो. वरचे फक्त 2-3 जण येडेवणी करतात, त्यांचा ओबीसी समाज आणि मराठा समाज ऐकणार नाही. त्याचं कारण असं आहे की आमचे संबंध एकदम चांगले आहेत. ते उगाच दाटून काहीतरी गप्पा मारतात की आमचा हे त्याच्यात घुसत आहे, ते त्याच्यात कोणी कोणात घुसत नाही.
ज्याचं त्याने मापन बरोबर केलं, त्याचं मूल्यांकन व्यवस्थित केलं तर मराठा समाजही 50%च्या बाहेर जात नाही, ओबीसीचं पण नुकसान होत नाही. फक्त आता ते विनाकारणच म्हणतात आमच्यात घुसू नका, आमच्यात घुसू नका. घुसायचं राहिलं कोणचं? विदर्भातला सगळा मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला, खानदेशचा पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये घुसला, पश्चिम महाराष्ट्राला घुसला, काही पट्टा कोकणातलाही घुसला. मराठे राहिले कोणचे घुसून नाही द्यायला 50%. हे नेते लोक आपले उकडं गप्पा मारतात, मराठी घुसून देऊ नका. कोणते मराठी घुसायचे राहिले? फक्त पश्चिम मराठवाड्यातले. आम्ही काय पाप केलं तुमचं आम्हाला नाही येऊ द्यायला? कारण मूळ आम्ही आहेत. 1923 पासून आम्ही आरक्षणात आहेत. खरं पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सगळे आरक्षणात गेलेले मराठी आहेत. आम्ही पूर्वीपासूनचे आरक्षणामधले आहेत. पण चला ठीक आहे, ते आमचेच भाऊ आहेत, त्यांनी खाल्लं. पण आता आम्हाला आवश्यकता आहे, आम्हाला ते दिलं पाहिजे. म्हणून आता आम्ही याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही. सामान्य जनतेने हे आंदोलन हातात घेतलं. तुम्हाला आज राज ठाकरेंनी एक सल्ला दिलेला आहे की राजकारण्यांच्या नादी तुम्ही लागू नका. तो राज ठाकरेंचा जो सल्ला आहे तो सल्ला तुम्हाला मान्य आहे का? आज राज ठाकरेंनी जो सल्ला दिला की राजकारण्यांच्या मागे नादी लागू नका, तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकू नका, काय म्हणाल? आज राज ठाकरे येऊन गेलेत तुमच्याकडे. त्यांचा सल्ला अगदी मान्य आहे. कारण त्यांचा सल्ला राजसाहेब ठाकरेंचा याच्यासाठी होता की सुप्रीम कोर्टात आरक्षण आहे आणि हे टिकणारच नाही आहे, कोणतंही सरकार आलं तरी तुम्हाला येड्यात काढत राहणार, असं राजसाहेबांचं मत होतं. आम्ही त्यांना सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाचा राजसाहेब आमचा काही संबंधच नाही. आणि हा विषय राजसाहेबांना माहीतच नव्हता. त्यांना वाटलं हा लढा आहे सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणासाठी. मराठा समाजाचा, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मूळ व्यवसाय शेती आहे. आणि कायदा सांगतो की जो समाज शेती करतो, जो समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास, तो समाज ओबीसी आरक्षणात आला पाहिजे. आमचा मूळ व्यवसाय शेती आहे. आमच्या सगळ्या नातलगाला महाराष्ट्रातल्या कुणबी जात प्रमाणपत्र आहेत. आम्हीही शेतीच करतो, आमचा मूळ व्यवसाय शेती आहे. ते दिलं पाहिजे. आणि त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी आमच्याकडून लिहून पण नेलंय काही गोष्टी. ते म्हणले मी तज्ज्ञाकडून अभ्यास करतो, मुख्यमंत्र्याला बोलतो. कारण ते आम्हाला सल्ला त्यांनी त्याबाबतचा दिला होता आणि आम्ही तो मान्य सुद्धा केला, हे खरं आहे. पण ते आम्ही त्याला समजून सांगितलं की राजसाहेबजी हा विषय असा आहे. मग मात्र ते त्यापासून परिवर्तन झालं. अर्जुन खोतकरांना आम्ही आज दिवसभर तुमच्या बाजूला बसलेलं बघत होतो. अर्जुन खोतकर जे आहेत त्यांनी तुमच्याशी चर्चा करून ते काही नोंदी घेत होते, कागदावर काही लिहित होते, काही गोष्टी बदलत होते. नक्की असं काय चर्चा होती? काय कागदपत्र तुम्ही अर्जुन खोतकरांबरोबर कुठली चर्चा होत होती? नाही ताई, त्यांनीच आणले होते. त्यांनीच आणले होते. ते फक्त मला दाखवत होते असं करायचं का. मी फक्त 2 करेक्शन केले त्याच्यामध्ये नावात आणि ते कागद त्यांना दिला. पण ताई मी ते नाही सांगणार उद्याचे दिवस, कारण मी 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला. त्यांनी सांगितलेल्या धर्तीवरती आम्हाला अगदी मान्य आहे. अच्छा, म्हणजे 2 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही त्यांना दिलेला आहे. मनोजजी, अत्यंत मोठी बातमी, तुम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांना दिलाय असं तुम्ही म्हटलत. तुम्ही अत्यंत महत्वाची बाब आम्हाला सांगत होता की तुम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम कोणाला दिलाय? सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. हा शेवटचा अल्टिमेटम आहे ताई. आता आम्हाला JR पाहिजे, विषय संपला. धन्यवाद मनोजजी, आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आता ABP माझाशी बोलताना मनोज जरांगे यांनी दिलेली आहे. 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलाय आणि त्यामुळेच अर्जुन खोतकर यांच्याबरोबर काय चर्चा झाली ती मी आत्ता सांगत नाही. मात्र 2 दिवसात सरकारनं जर निर्णय घेतला नाही तर मात्र उपोषण हे अशाच पद्धतीनं पुढे राहणार. फक्त 2 दिवस सरकारला दिलेत असं त्यांनी म्हटलंय. वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. त्याआधी एक आठवण, मनोज जरांगेंनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर उत्तरं देण्यासाठी आणि मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत असणार आहेत. त्यांची मतं जाणून घ्यायची आहेतच, पण त्याआधी पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावरचा पोल. आजचा आपला प्रश्न होता,
कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देणे हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य पर्याय आहे का? ट्विटरवर 2200 मतं होती. 53% लोकांना वाटतं नाही. फक्त 47% लोकांना ट्विटरवर वाटतंय की हा योग्य पर्याय आहे. यूट्यूबवर पोल बघूया. ट्विटरवरचा हा पोल आपण बघितलेला आहे. आपल्याला आता यूट्यूबच्या पोलची अपेक्षा आहे. यूट्यूबवर बघूया काय म्हणतंय महाराष्ट्र, काय आहे कौल महाराष्ट्राचा. 37,000 मतं आपल्याला मिळालेली आहेत. त्यावर 37,000 लोकांनी आपली मतं मांडली आहे. 64% लोकांचं म्हणणं आहे होय आणि 36% लोकांचं म्हणणं आहे नाही. त्यामुळे कुठंतरी यूट्यूबचा जो पोल आहे तो वेगळा आहे ट्विटरच्या मतांपेक्षा. जवळपास 40,000 प्रेक्षकांचा कौल पाहिला तर लक्षात येतं की जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर हा संघर्ष असाच पुढे चालेल आणि त्यावरच पर्याय शोधण्याचं आव्हान महाराष्ट्र सरकार समोर असणार आहे. खरं तर मराठा आरक्षणाच्या मागणीचा इतिहास मोठा आहे. शाहू महाराजांनी 1902 साली काढलेल्या हुकुमात भारतात सर्वात आधी आरक्षण लागू झालं. त्यात मराठा आणि कुणबी समाजासह इतर मागास घटकांना आरक्षण देण्यात आलं होतं. यानंतर 1942 ते 52 पर्यंत बॉम्बे सरकारच्या काळात 10 वर्ष आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळाला होता. त्याच काळात निजामाच्या ताब्यात असलेल्या मराठवाड्यातही वेगळीच आरक्षण व्यवस्था होती. शेती करणाऱ्या सर्वच समाज मिळत होतं. त्याचाच उल्लेख करत जरांगेंनी समस्त मराठा समाजाला कुणबी असं प्रमाणपत्र देत ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी केली आणि मराठा आरक्षणाला नवं वळण लागलंय. त्यावरच मुख्यमंत्र्यांनी समितीद्वारे ही सगळी माहिती आणि स्पेसिफिकली मराठा समाजासंदर्भातील ही माहिती गोळा करणार असल्याचं जाहीर केलं. सरसकट सर्व मराठा समाज सधन नाही, तालेवार जमीनदार नाही याची जाणीव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना होती. त्यामुळेच त्यांनी देश स्वतंत्र होताना कुणबी समाजाला घटनेनं मदत मिळेल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच विदर्भातील मराठा शेतकऱ्यांनी कागदोपत्री कुणबी अशी नोंद करत कोणतीही हयगय केली नाही. त्या प्रयत्नांचं फळ म्हणजे मंडल आयोग लागू झाला तेव्हा कुणबी समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळाले. मराठा आरक्षणावरून राज्यभरात दिवसभर विविध घडामोडी सुरू होत्या. सरकारमध्ये हालचाली सुरू होत्या. जालन्यात नेत्यांची गर्दी होती तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बैठकी आयोजित केल्या. त्यानंतर आज आंदोलन संपेल असं वाटलं होतं पण तसं झालेलं नाही. 2016 साली महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झाली. ऑगस्ट 2017 पर्यंत राज्यात 50 पेक्षा जास्त मोर्चे निघाले. त्याच मोर्चांचं रूपांतर एका मोठ्या चळवळीत झालं. पण हजारोंच्या मोर्चांचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे आंदोलनातील शांतता, अहिंसा, शिस्त आणि एकजूट. मात्र ह्या खेपेला आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आणि त्यावरच आज एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जसाठी क्षमा याचना केली तर मुख्यमंत्र्यांनी काही लोक आंदोलनाच्या आडून राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप केले. त्यालाच धरून आम्ही विचारला होता आजचा आमचा दुसरा प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. पण त्याआधी आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की अगदी काही मिनिटात आपल्या बरोबर असणार आहेत अर्जुन खोतकर. आज जालन्यात आंदोलनस्थळी आणि मनोज जरांगेंची बोलणी करायला अर्जुन खोतकर हे सरकारी दूत होते. ते आपल्याशी बातचीत करणार आहेतच पण त्याआधी आपण बघूया आजचा प्रश्न. जाऊया आपल्या पोल सेंटरला. माझा आजचा दुसरा प्रश्न होता, काही जण आंदोलनाआड राज्याची शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. जालन्यातील घटनेनंतर आज कुणबी या शब्दाची पुन्हा चर्चा झाली. खरं तर कुणबीक म्हणजे शेती करतो तो कुणबी अशी सोपी व्याख्या केलेली आहे.
त्यामुळे पूर्वापार शेती कसणारा समाज म्हणून कुणबी समाज ओळखला जातो आणि गाव खेड्यात शेती असण्याचे, शेती कसण्याचे सर्वाधिक प्रमाण मराठा समाजाचे होते. त्यामुळे कुणबी मराठा अशा नोंदी सुरू झाल्या. विदर्भात कुणबी शब्दाला जास्त महत्त्व मिळालं तर इतर भागात मराठा शब्दाला महत्त्व दिलं गेलं. 1,500 वर्षापूर्वीचा काळ असो की अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा, कुणबी समाजाच्या योगदानाचे वर्णन करताना हा समाज अर्धा वेळ शेती करायचा आणि अर्धा वेळ लढाया असं सांगितलं जातं. विदर्भापासून ते कोकणापर्यंत वंशावळीमध्ये कुणबी ही नोंद आढळते. फक्त मागासवर्गात म्हणजे ओबीसीत समावेश झाला, मात्र मराठा समाज खुल्या प्रवर्गातच राहिला. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हे दोन्ही समाज एकच असल्याचे दाखले दिले जात आहेत. मात्र एकंदरीतच काय आहे मराठा आरक्षणाचा इतिहास तो बघूया. अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा केली त्याला आता 44 वर्ष सरली आहेत. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात चर्चेत आहे. मात्र ऐरणीवर आला 2014च्या निवडणूक काळात. 1999 पासून सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2013 साली राणे समिती नेमली. समितीने दिलेला अहवाल शिफारशी 2014च्या निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण सरकारने स्वीकारल्या. नोकरी, शैक्षणिक संस्थांमध्ये एसईबीसी कोट्यातून मराठा समाजाला 16 तर मुस्लिम समाजाला 4% आरक्षण जाहीर केलं. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका तेव्हा केली गेली. त्याचवेळी त्याला न्यायालयात आव्हान दिलं गेलं. घाईघाईत दिलेलं आरक्षण पुढे न्यायालयात टिकलं नाही. दरम्यानच्या काळात 2014 साली राज्यात आणि देशात सत्ता बदल झाला. केंद्रात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्यानंतर या मुद्द्याला टोक प्राप्त झालं. मराठा समाजाचे भव्य आणि शांत मोर्चे निघाले. राज्य सरकारनेही न्यायालयाच्या आक्षेपांचा अभ्यास केला, योग्य ते बदल केले. राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण केलं, अहवाल तयार केला आणि 2019 साली उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवलं. फक्त 16% ऐवजी शिक्षणात 12 तर नोकऱ्यांमध्ये 13% असा बदल केला. मात्र पुढे 2021 साली सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. 50% आरक्षणाची मर्यादा उल्लंघून मराठा समाजाला नवं आरक्षण देण्यासाठी कोणताही वैध आधार नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने दिलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कोण मिळवून देणार हा प्रश्न प्रामाणिकपणे लढणारे कार्यकर्ते विचारतायत. मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याने कुणबी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण दिलं जावं अशी मागणी केली जाते. राणे समितीचाही त्यावर भर होता. आता चर्चेत असलेल्या जालन्यातील आंदोलक मनोज जरांगे यांचीही तीच मागणी आहे. मराठा आरक्षण मुद्द्याला असे अनेक कंगोरे आहेत. वेगळं आरक्षण दिलं तर मर्यादा 50% पार करते. न्यायालयापुढे ते टिकत नाही. आणि जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसींवर अन्याय होतो. हा पेच सोडवण्यासाठी सरकारचं सगळं कसब पणाला लागलं. 2014 पासून जातीचं गणित आणि राजकीय फायदा बघून आरोप प्रत्यारोप, श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ती अजूनही सुरूच आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज प्रामाणिकपणे लढतोय. पण जेव्हा काही राजकारणी आपल्या स्वार्थासाठी अशा आंदोलनात शिरतात तेव्हा प्रश्न लवकर सुटण्याऐवजी चिघळत जातो असा अनुभव आपण घेत आलो आहोत. मराठा आरक्षण प्रश्नाचंही ते होऊ नये. लवकर योग्य तो निकाल लागावा अशी अपेक्षा करूयात. 0 अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. मराठवाड्यातही कुणबी समाज आहे त्याला निजाम काळातही आरक्षण मिळत होतं अशा नोंदी असल्याचा दावा केला गेला. आता तर 8ही जिल्ह्यात शेकडो वर्ष जुनी कागदपत्र सापडल्याचं सरकारच्याच अहवालात समोर आलंय. आणि आताच्या या आंदोलनात मनोज जरांगेंनी अगदी याच इतिहासाला हात घातलाय. त्यावर काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया त्या बघूया आणि जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला.
आजचा आपला जो प्रश्न होता दुसरा तो हा होता, काही जण आंदोलनाआड राज्याची शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत. ह्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? योगेश देशमुख यांनी ट्विटरवर म्हटलंय, प्रत्येक दुर्दैवी घटना घडली की मुख्यमंत्री तिथे जाऊन भेट देत असतात, विचारपूस करत असतात. मग 3 दिवस झाले तरी जालन्यात का पोचले नाहीत, याचं कारण काय आहे? ट्विटरवरूनच अमित हवालदार, शासनकर्त्याचं डोकं ठिकाणावर नाही, काय चाललं आहे कळत नाही त्यांना, जुने मैदान नवी खेळी. युट्यूबवरून स्वाती नारे, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री लाठी हल्ल्याबद्दल का नाही बोलत, सामान्य लोकांना त्रास तर झाला. युट्यूबवरून विद्याधर घुले, निवडणूक जवळ आली की असे किस्से घडत आले आहेत, फक्त जनतेला कधी कळणार काय माहीत. युट्यूबवरूनच श्रीकांत शेवगावकर, काही समाजकंटक आंदोलनाआड राज्यातील शांतता बिघडविण्याचे काम करीत आहेत, ही गोष्ट खरी आहे असे वाटते. मेघा मोरे, युट्यूबवरून कुणीही समस्या वाढविण्याचे काम करत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आरोपात तथ्य वाटत नाही. मागण्या अत्यंत गांभीर्यानं विचारात घेणार असं सांगितलंय. अर्जुन खोतकर यांनी जरंगेंशी बरीच चर्चा केली, पण आंदोलन नक्की का थांबू शकले नाही हे आपण जाणून घेऊया थेट खोतकरांकडून. जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. अर्जुनजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये. आज दिवसभर नमस्कार. आज दिवसभर आम्ही तुम्हाला चर्चा करताना पाहिलं, आंदोलन स्थळी आपण बसला होतात आणि आत्ता एबीपी माझाकडे अत्यंत मोठा असा खुलासा मनोज जरांगेंनी केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आणि ते जे बोलत होतात आणि ज्या कागदाच्या नोंदी तुम्ही घेत होतात त्याबद्दल ते आत्ता फारसं काही सांगू शकत नाही. त्याचं कारण हे की त्यांनी तुम्हाला काही सांगितलं आहे ज्यावर तुम्हाला 2 दिवसात निर्णय घ्यायला सांगितला आहे आणि त्यामुळे 2 दिवसाचा अल्टिमेटम त्यांनी तुम्हाला दिला असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय नक्की हे सगळं आहे? मुळामध्ये या संदर्भामध्ये मी स्वतः एक ब्रिजचं काम करत होतो. 2 ठिकाणी संबंध ताणले असतील तर ब्रिजचं काम आपण केलं पाहिजे. पक्ष म्हणून किंवा मुख्यमंत्र्याचा दूत म्हणून मी या सर्व बाबीमध्ये लक्ष घातलं होतं आणि स्वतःहून मी काही गोष्टी पुढाकार घेऊन काही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो. आत्तापर्यंतचे मनोज पाटील जरंगेचे जेवढे आंदोलनं झाले ती सर्व आंदोलनं मीच सोडवली. माझ्या मध्यस्थीनेच ती आंदोलनं सोडवल्या गेली होती. परंतु काही बाबीवर त्यांचा रोष होता. तो रोष अर्थात साहजिक तो खराही होता. काही गोष्टी त्यातल्या सुटल्या, काही नाही सुटल्या, त्यामुळं कदाचित त्यांचा हा रोष वाढत गेला. त्यांची मूळ मागणी एक होती की आम्हाला प्रमाणपत्र, ओबीसीचे प्रमाणपत्र या ठिकाणी दिली गेली पाहिजेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये समिती स्थापन केली. समितीचा अहवाल येणं बाकी आहे, त्यामुळं कदाचित हे लांबलं असेल. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रेस घेऊन सांगितलं की 1 महिन्याचा कालावधी आम्हाला या ठिकाणी द्या आणि जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय मी त्यांना दाखवत होतो की हा निर्णय आपल्याला अशा पद्धतीनं मी मुख्यमंत्र्यासोबत जाऊन चर्चा करतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला निर्णय घेता येईल का हे आपण या ठिकाणी बघूया. आणि त्या संदर्भात माझी त्यांची अत्यंत ओपन हार्टली चर्चा झाली आणि त्याच फोनवरून मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मनोज पाटलाचं बोलणं करून दिलं. दोघांचंही बोलणं झालं. दोघांचं काय बोलणं झालं ते मला माहीत नाही, परंतु ते सकारात्मक त्या ठिकाणी बोलणं झालं. मूळ विषय असा आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा बी डी देशमुख यांनी 9 एप्रिल 1965ला या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. 67ला ते आरक्षण, 13 ऑक्टोबरला ते आरक्षण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जाती जमातीसाठी ते आरक्षण जाहीर केलं. त्यामध्ये 83 नंबरवर कुणबी मराठा या समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. आता आमच्यापासून 10 किलोमीटरला विदर्भ आहे, तिथल्या सर्व आमचे रोटीबिटी व्यवहार आहेत, तिथल्या लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं, परंतु आमच्या लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळत नाहीत. मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो विषय नोंदीशी निगडीत आहे. आमच्याकडं नोंद नाही, पण सरकार निश्चितपणे या सर्व नोंदीशी निगडीत जरी नसला तरी सरकार या बाबीमध्ये
लक्ष घालून या संदर्भामध्ये जे काही निरीक्षण आहे ते निरीक्षण घेऊ शकते, साक्षी पुरावे घेऊ शकते. आता अजून काही जुने लोक 100 वर्षाचे जुने लोक या ठिकाणी आहेत, त्यांची साक्ष त्यांनी नोंदवली पाहिजे जाऊन, आणि त्यांची साक्ष नोंदवावं अशा प्रकारचा आग्रह मी या ठिकाणी केला. आणि साक्षीला आपल्याकडं न्यायालयामध्ये महत्त्व आहे, प्रत्यक्ष अर्जुनजी, साक्षीला महत्त्व आता आहे. खरं तर प्रश्न हा आणि आहे ती की साक्ष तुम्ही नोंदवायचं काम मुख्यमंत्र्यांनी या समितीने या 1 ठिकाणी महिन्याचा कालावधी मागून घेतलाय, गांभीर्यानं विचार करणार असं त्यांनी सांगितलं. मात्र मनोज पाटील यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त 2 दिवसाचा वेळ देतो आहोत. त्यामुळे आता पुढं काय होणार? नाही, मी स्वतः मनोज पाटील जयरंगेला विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पावलं पाठीमागं आले, नंतर 25 पावलं पुढे गेले. मी त्याच्यासमोर विचार मांडला, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडला. त्यांनी तह केला अनेकदा, आणि मग नंतर लढाया जिंकल्या. मागं 4 पावलं येऊन 25 पावलं पुढं छत्रपती शिवाजी महाराज गेले. आपण एखाद्या लढाईमध्ये जर समाजाचं भलं होत असेल तर 4 पावलं पाठीमागं यावं किंवा तिथं थांबावं, आणि तिथून तो विचार करावा पुढे जाण्याचा. माननीय मुख्यमंत्री खूप सकारात्मक आहे, दोन्ही DCM सकारात्मक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जो काही 1 महिन्याचा कालावधी त्यांनी मागितला त्या बाबीचा विचार त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर शासनाची मंत्री समिती, त्यामध्ये गिरीश महाजन आहेत, भुमरे साहेब आहेत, अतुल सावेत, ही सर्व मंडळी आता संभाजीनगरला आलेली आहे. मला माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी त्यांना विचारलं की आता रात्री येत होते, म्हणजे रात्री येऊ नका, सकाळी आपण त्यांना जाऊन भेटू. आता माननीय मुख्यमंत्री महोदयाचा थेट निरोप घेऊन ही मंत्री महोदय त्या ठिकाणी येतात. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते गनिमी कावा किंवा तो तहाचा मुद्दा जो आहे तो मनोज पाटलांनी ऐकला पाहिजे, आणि समाजाचं भलं ज्यातून होत असेल ते केलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, मनोज पाटील यांच्या आंदोलनामुळे 3500 लोकांना नोकरी मिळाली, सारथीचं काम वाढलं, अण्णासाहेब पाटील महामंडळाला पैसे मिळाले, QRT मध्ये काम वाढलं. म्हणजे हे सर्व ओबीसी प्रमाणे फीस मध्ये सवलत मिळाली. हे आंदोलनाचा परिणाम आहे ना. मनोज पाटील जयरंगेने जे आंदोलन केलं हे ओबीसी प्रमाणे सवलती त्यांना मिळाल्या. नक्कीच. त्यामुळे तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये हे लक्षात येते की उद्याचा दिवस सुद्धा अत्यंत मोठा आहे, महत्वाचा आहे. मंत्रिमंडळातील एवढी सदस्य मंडळी येणार आहेत. उद्या सुद्धा आम्ही तुमच्या ऐकूया. आज तुम्ही घडलेल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, आमच्या बरोबर शेअर केल्या, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. एकंदरीत काय आहे कौल महाराष्ट्राचा तो जाणून घेऊयात, आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, काही जण आंदोलनाआड राज्याची शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत का? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 28,000 मतं याला आली. 72% म्हणणं आहे नाही. फक्त 28% यूट्यूबवर म्हणत आहेत हो. आता ट्विटरचा कौल आपल्याला बघायचा आहे. 1000 मतं ट्विटरवर आपल्याला आली. त्यात 69 लोकांचं म्हणणं आहे नाही. फक्त 31% लोकांचं म्हणणं आहे हो. छत्रपती शाहू महाराजांच्या नोंदीत सुद्धा मराठा आणि कुणबी हे कसे एकत्र झाले आहेत याचा उल्लेख आढळतो. 100 वर्षात म्हणजे 3ऱ्याच पिढीत मराठ्यांचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या 2000 वर्षात बेमालूम चालू आहे असं शाहू महाराज म्हणतात. राणे समितीच्या अहवालात कुणबी मराठा एकच असल्याचं सांगण्यासाठी याचाही आधार घेण्यात आला होता. विदर्भापासून ते कोकणापर्यंत वंशावळीमध्ये कुणबी नोंद आढळते. फक्त नंतर कुणबी समाजाचा इतर मागासवर्गात म्हणजे ओबीसीत समावेश झाला. मात्र मराठा समाज खुल्या प्रवर्गातच राहिला. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हे दोन्ही समाज एकच असल्याचे दाखले दिले जात आहेत. मराठवाड्यातही कुणबी समाज आहे. त्याला निजाम काळातही आरक्षण मिळत होतं अशा नोंदी असल्याचा दावा केला गेला. आता तर 8ही जिल्ह्यात शेकडो वर्ष जुनी कागदपत्र सापडल्याचं सरकारच्याच अहवालात समोर आलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणं मात्र गरजेचं होतं.
आणि ते करताना राणे समितीपासून ते राज्य मागासवर्ग आयोगापर्यंत अनेकांचे कुठेतरी प्रयत्न कमी पडले. आज नव्याने ते प्रयत्न सफल होतील का हा जसा समोर प्रश्न आहे, तसाच त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्यात हिंसक परिस्थिती शमेल का? दोन्हीची उत्तरे येणारे दिवसच देतील. खरं तर आज दिवसभर मराठा आरक्षण हा मुद्दाच चर्चेला होता. त्याचे परिणाम राज्यभर बघायला मिळाले. तिथेच उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला. एकंदरीत जे काही आता राज्यात घडतंय ते बघता उद्धव ठाकरे यांनी सरकार गंभीर असेल तर त्यांनी तातडीनं मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढावा असा सल्ला दिला होता. त्यावरच देवेंद्र फडणवीस यांनी 2.5 वर्षात स्वतः ठाकरेंनी तसे का केले नाही असा उलट प्रश्न विचारला. त्यावर बोलत उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचा राजीनामाच मागितला. खरं अजितदादांना मी त्यातल्या त्यात समजदार माणूस समजत होतो. मी संघनायक होतो, नक्कीच होतो. माझं नेमकं काय चुकलं आणि ते चुकत होतं तेव्हा हे विकेट किपर काय करत होते, हे संघात होते ना. त्यावेळेला अनेक जणांशी मी चर्चा करत होतो आणि चर्चा करून तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कुठेही वकील बदलले नव्हते. या आंदोलनकर्त्यांचे वकील सुद्धा तिकडे होते. महत्वाचा मुद्दा काय आहे की आता जी काही डोकी फोडलेत त्याचं श्रेय, मग ते जर का अपश्रेय मला देणार असाल तर आता हे डोकी फोडली त्याचं श्रेय या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि मी तर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता, पण मला असं वाटतं की एक हात दोन फूल तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे. सामाजिक मुद्दे आणि राजकारण हे एकमेकांपासून दूर ठेवणे कठीण झाले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा या आरक्षणाच्या बाजूने तर आहे, पण त्या पलीकडचे म्हणजे हे आरक्षण कसे द्यावे यावर मात्र कुठेच सहमती दिसत नाहीये. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कायद्याच्या कात्रीतही अडकलेला आहे. त्यामुळे खरंच पुढे काय होईल हे सांगण्यापेक्षा ते बघावं लागेल एवढे नक्की. आता 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.